एकता गणेशोत्सव मंडळ कासार गल्ली गडहिंग्लज 13 वर्षाची सामाजिक सेवा आणि परंपरा। गडहिंग्लजमध्ये कासार गल्लीमधील एकता गणेशोत्सव मंडळ सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक परंपरेचं एक उत्तम उदाहरण आहे। सलग 13 वर्ष कोल्हापूर पोलीस दलाच्या गणराया अवॉर्डचा मानकरी ठरलेलं हे मंडळ आपल्या अनोख्या कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे। सचिन बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाने राजकीय पक्षांपासून अलिप्त राहून एक नवीन आदर्श निर्माण केलाय। संस्थापक शिलेदार मारुती कुरडे, भैरू हातरोटे, सुरेश तेलवेकर, बाळू देवेकर, संजय सोहनी, तानाजी डोमणे आणि इतर सदस्यांनी या मंडळाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। एकता गणेशोत्सव मंडळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे गणेश उत्सवासाठी बाहेरून वर्गणी गोळा केली जात नाही, फक्त सभासद वर्गणीवर आधारित हा उत्सव साजरा केला जातो, ज्यामुळे मंडळाचा पारदर्शकपणा आणि एकता जपली जाते। सलग 13 वर्ष कोल्हापूर पोलीस दलाच्या गणराया अवॉर्डचा मानकरी ठरलेलं हे मंडळ समाज प्रबोधनासाठी देखावे सादर करतं। या देखाव्यांद्वारे सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला जातो। मंडळाने 2 अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे। तसंच दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले जातं। दरवर्षी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 31 डिसेंबरला दिव्यांग मुलांना खाऊ वाटप करून मंडळ समाजातील दुर्लक्षित घटकांना मदत करण्याचा प्रयत्न करतं। यामुळे समाजात एक संवेदनशील दृष्टिकोन निर्माण होतो। नमस्कार, एकता गणेशोत्सव तरुण मंडळामध्ये स्वागत आहे। आमचे मंडळची स्थापना सन 1974 मध्ये झाली आणि चालू वर्षी आम्हाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत। पारंपरिक पद्धतीने आमचे गणेशोत्सव दरवर्षी सालाबादप्रमाणे सुरू आहे। आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळात कुठेही खड्डाविरहित मंडळ हे आमचे वैशिष्ट्य आहे। त्यामुळे कुठेही बघितला तर खड्डा नाही आहे। पण सामाजिक उपक्रम म्हटला तर आमच्या मंडळाच्या अखत्यारीत येथील गरीब कुटुंबातील मुलींना आम्ही शैक्षणिक खर्च त्यांचा उचलतोय आणि कुणाला मदत असेल काय असेल तर ते मंडळाच्या मार्फत येते। परत हे मंडळाचा जो काही खर्च आहे तो फक्त मंडळाचे जे सभासद आहेत त्यांच्या वर्गणीतून आम्ही केला जातो। हे एक चांगला सामाजिक आणि जे काही जुने जाणते आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मंडळ चाललं आहे। 2 मिनिटं मी आमच्या संजय सोनी साहेबांना सांगतो की आपल्या मंडळ स्थापनेपासून जरा थोडक्यात आपण सांगावे। नमस्कार, मी संजय सोनी। आता प्रशांत शेंडेने सांगितल्याप्रमाणे या मंडळाचा संस्थापक सदस्यापैकी मी एक आहे। सन 1974ला बोलले त्यावेळेला आम्ही साधारण हायस्कूल 10वी 11वी असे होतो सगळे। त्यामध्ये अशी एक कल्पना झाली, आम्ही इथं होळी उत्सव साजरा करत होतो आणि त्या कल्पनेतून आपल्या गल्लीत एक मंडळ स्थापन करावं असं या उद्देशानं आम्ही साधारण ती होळी झाल्यानंतर म्हणजे मार्च नंतर येणाऱ्या ऑगस्टमध्ये आम्ही निर्णय घेतला की गणपती बसवायचा। मग त्यावेळेला काय झालं की इथं एवढी अशी आता आज तुम्हाला स्पेस दिसते अशी त्यावेळेला वाटत नव्हतं। सुरुवातीला आम्ही इथून खाली एक 200 फुटावर सुरुवात तिथं केली आणि नेक्स्ट इयरला मग आम्ही ही जागा जरा स्वच्छ करून इथं चालू केला। त्याला प्रतिसाद सगळ्यांचा भरपूर मिळायला लागला। त्यापैकी एक मी एक, शिवाजी शिंदे, गणपती शिंदे, देवेकरांच्यातले काही आहेत, अशी बरीच त्यावेळेच्या मारुती कुरणे म्हणून एक आमच्याकडे होते। मग ते अनमॅरिड होते त्यावेळेला आणि त्यांचं घर आम्हाला मिळालं आणि तिथं सगळ्या आमच्या मीटिंग्स होणार सगळ्या।
आणि त्याला प्रथा कशी होती की गावात वर्गणी वगैरे गोळा करायची. त्याला आम्ही सर्वजण जात होतो. मग कॉलेजला गेलो आम्ही. मग कॉलेजच्या प्रोफेसरांच्या घरी जाणार. मग आम्हाला त्याला रिस्पॉन्सही मिळाला. काही लोकल आम्ही इथले गल्लीतले चांगले लोक वर्गणीसाठी फिरत पुष्कळ प्रतिसाद मिळत गेला. मग आम्ही पुढं डेव्हलप करत करत आता म्हटलं हलता देखावा आम्ही सुरू केला. मग त्यामध्ये पौराणिक कथा जे फक्त प्रल्हाद झाला, ध्रुवबाळ झाला. मग त्यावेळेला असं कसं एवढं लाइटिंग किंवा साऊंड सिस्टीम काय नव्हती. मग त्यावेळेला एक शिवराज कॉलेजचे माजी प्रिन्सिपल खिचडी सर म्हणून होते. त्यांचा आवाज खूप चांगला होता. मग त्यावेळेला त्यांची म्हणजे अँकरशिप घेऊन आम्ही गावात पहिला पायंडा पडला की माईकवर त्यांचं रेकॉर्डिंग करायचं स्वामी रेडिओमध्ये, आणि त्या कथेप्रमाणे इथं तो हलता देखावा होणार. त्यामुळे समोरच्या येणाऱ्या भक्तांना ते समजणार. आमचं बघून नेक्स्ट इयरला गावात सगळीकडे त्यांना डिमांड यायला लागलं आणि मग ती प्रथा सुरू झाली. मग कालांतरानं काय झालं की आता मंडळाचं हे हलते देखावे किंवा इतर तुमचं डेकोरेशन हे सगळं सुरू झालं. मग त्यातून असे काही जणांच्या कल्पनाला मंडळ वाढू लागलं. मग सामाजिक काहीतरी एक कार्यक्रम घ्यायचा असं ठरला. मग एक वर्षी आम्ही ते आता इथं हयात नाहीत, अरुण बेळगोदरे म्हणून होते. अरुण ते अध्यक्ष, त्यांना अध्यक्षपद दिलेलं. आणि मग त्यावेळेला आम्ही एक लक्ष्मीच्या देवळामध्ये मोठा कार्यक्रम घेतला की गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप, गणवेश वाटप आणि साधारणतः जे अतिशय गरीब आहेत त्यांचा शिक्षणाचा खर्च या मंडळामार्फत त्या वेळेपासून म्हणजे साधारण 1980-81च्या दरम्यान हे उपक्रम आम्ही चालू केले. तिथून मग सुरू झाली. मग आमची नवीन बॅच सगळी आली. मग त्यांच्यामुळं परत सगळं मग ते बाळासाहेब वालीकर असू दे, सचिन बांदेकर असू दे, प्रशांत शेंडे असतील, मारुती केसरे असतील, या सर्वांनी मिळून मग सामाजिक काहीतरी केलं पाहिजे म्हणून प्रत्येक वेळी मग आम्ही साधारण हलता देखावा किंवा इतर सगळ्या गोष्टींना फाटा देऊन त्यामध्येच आम्ही जास्त म्हणजे सहभाग घेऊ लागलो. मग एक आमच्या गल्लीत एक असे एक गरीब सुरेश देवेकर म्हणून आहे. यांची परिस्थिती, यांची भाची, तिच्या शिक्षणाचा खर्च घेतला मंडळामार्फत. असे म्हणजे अनेक उपक्रम चालू केले. मग एक मंडळ आता डेव्हलप करायच्यामुळे सगळ्या सभा विशेष म्हणजे मग नंतर आम्ही वर्गणी मागायचे बंद करून टाकला. 1985 पासून जवळजवळ 84 म्हणजे गावात कुठेही जात नव्हतं. गल्लीत अगदी ठराविक लोक आणि बाकी सगळे सभासद, मग यांच्या वर्गणीतून हे मंडळ सुरू केलं. मग एक वर्ष अशी कल्पना आली की प्रत्येकाने पत्रे द्यायची. मग प्रत्येक सभासदाने एक पत्रा दिला, आठवते ना, सगळ्यांनी दिलं. असे एक वाढत जायला लागलं. मग स्वतःचा मंडप तयार झाला. खड्डे विहिरीत म्हणजे बहुतेक एवढ्या गावातलं हे आमचं पहिलं मंडळ असणार की खड्डे न काढणारं मंडळ. मग असं डेव्हलप होत असं करत मग नंतर मूर्ती, प्रत्येकाची मूर्ती ज्यानं त्यानं द्यायची. असं साधारण 2013 पासून ही पद्धत सुरू झाली. आज 2034 पर्यंतचे नंबर आहेत. 36 पर्यंत आणि 2 वाढले वाटतं. त्यामुळं त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. आणि मुख्य म्हणजे इथं सर्व आमची ही कासार गल्ली, तेलवेकर गल्ली, इकडे साधारण ही आमची पूर्ण कॉर्नरपर्यंत, कनगाव गल्लीपर्यंत सगळ्या लोकांचा खूप आम्हाला सपोर्ट आहे. त्यामुळे हे मंडळ पुढे असंच मंडळाची प्रगती होत जाईल. आणि गावामध्ये एक नामवंत एकता गणेश, बऱ्याच वेळेला आम्हाला इतर पारितोषिके मिळाले सामाजिक कार्यक्रमाबद्दल किंवा हलता देखावाबद्दल पूर्वी मिळालेच होते. अशा नवीन उपक्रमामुळे भरपूर आम्हाला गणराय अवॉर्ड्स करून नंबर मिळालेले आहेत. इथून पुढे अशीच 50वं वर्ष आहे म्हणून आम्ही थोडं जरा वेगळं काहीतरी करायचं ठरवलंय. आता एक बदल म्हणून आम्ही इथं बेंजो आता सगळीकडे बघितलंय. तर किरडेनं वाद्य आम्ही गणेश विसर्जनला आणतोय आम्ही, म्हणजे कर्नाटकातून उडुपीहून. आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं सगळीकडे आम्ही आव्हान केलंय. आणि असंच आमचं मंडळ नेहमी गावामध्ये नवीन काहीतरी उपक्रम करून की पुढे अशी गौडर चालू राहील. असंच बघता 75 म्हणजे अमृत महोत्सव सुद्धा करण्याचं ही सगळ्या मंडळींचा मानस आहे. एवढंच सांगून 2 मिनिटं आपली माहिती संपवतो. एकता गणेशोत्सव मंडळाची आणखी एक खासियत म्हणजे विनाखड्डा मंडप निर्मिती आणि डॉल्बी विरहित मिरवणूक. पर्यावरण रक्षणाच्या दिशेने मंडळाचा हा छोटासा पण महत्त्वाचा पाऊल आहे. गडहिंग्लजमधील एकता गणेशोत्सव मंडळ गेल्या 15 वर्षापासून समाजात नवा आदर्श निर्माण करत आहे. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी गडहिंग्लजमध्ये एक चिरंतन ठसा उमटवलाय. त्यांच्या या कार्याला आर न्यूज परिवाराचा मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले, गडहिंग्लज.